ओम नमो आदेश. माझा नाथपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत नवनाथ भक्तिसार अध्याय 8. नवनाथ भक्तिसार अध्याय 8. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी गुरुराया भवच्छेदका पळवी माया. श्री ज्ञानेश्वरा सदय हृदया मम किंचित नाम मिरविशी. अघा हे ज्ञान दीवटी आम्हा साधका जे दिठ्ठी. मिरविला आहेसी पूर्ण कोटी हिनाकार महाराजा. तरी मागिले अध्यायी कथन विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न. आणि स्वर्गवासाते भोगुन महिला लागी मच्छिंद्र उतरला. आणि वज्रावटिके वज्र भगवती तोपविले स्नानाप्रती. उष्णोदकी भोगावती जगा माझी मिरविली. यापरी द्वारका करुनी तीर्थ गोमतीं स्नानविधी यथार्थ. करुनिया द्वारकानाथ प्रसन्न चित्ती आगळा. त्यावरी आला अयोध्येसी तरी श्रोतिया कथा परी येसी. स्नान करुनी शरयू तीरासी रामदर्शना जात असे. तो पशुपतराव तया ग्रामी रामवंशात पराक्रमी. तो देवालयी पूजेला गुणी आला होता संभारे. अपार सैन्य जे भोंवती सदनी तुरंगमे रावती. छत्र चामरे कळसदीप्ती लाजविती मानुते. वाजी गजयांचे रंग आणिक तेही चपळ अलोलिक. वाताकृती लक्ष एक तया भोंवते फिरताती. सकळ वाजी शृंगारयुक्त जडित पाखरा हाटकवत. रत्न कोंदणी हार लखलखित की नक्षत्रमणी मिरविले. त्यांतही झळकत झालरी युक्त गुणी ओविले अपार मुक्त. कोणी विराजत गंगावत शुभ्र तेजी मिरवले. ग्रीवे माळा रत्नवती हाटकासी जे ढाळ देती. रत्न नोहे तेज गभस्ती चमुला लागी मिरवला. पदी पैंजण ऋणझुणती की वीरांची वीरश्री वाचे वदती. की शत्रुगणींच्या अपार पंक्ती ब्रीद म्हणती विभांडू. ऐशिया परी वाजिते हौसे की चिंतिल्या ठाई दाविती वास. अति वात चपळ गतीस सर सर म्हणती माघारा. अगाते वाजी न म्हणू महीचे की इंदू बंधुर रत्न उद्धीचे. विशाळ शुक्तिका पात्र अब्धीचे मुक्त करुनी आणिले ते. याचक नीती विकासुनी अवनी हत्ती मिरवती पृतने लागुनी. विशाळ गंडस्थळ दंतकदनी चूडे सुवर्ण मिरवले. हाटक व्यक्त त्या भूषण हौदे अंबारिया देदीप्यमान. की पृतना महीचे नगते पूर्ण भावनी ऐसे पाहे कांग. अपार सैन्य बहुसंभार पाहता उचलिले जे गिरिवार. की पर्वतमाथा तरुशृंगार तैषा पताका गजपृष्ठी. एकाहुनी एक अधिक महारथी ते युद्ध कामुक. 10,000 रायासवे लोक युद्ध कामुक अस्ती परी. युद्धशास्त्री चतुर सुगम की परशक्तीस देती दम. ऐसे प्रतापिक स्तोम इंद्रसुखा आगळे की. पायीचे पायदळ अपार वस्त्राभरणी मंडिताकार. छडीदार आणि चोपदार जासूद हलकारे मिरवती. हेमभूषणी मुक्तमाळा सकळ पायका झळकती गळा. जडितरत्नी अति तेजाळा हेमालंकार करकमळी. दाही अंगुळी मुद्रिका गहन हेम मुक्ते ते मिरवती श्रवण. पहातेपणी राणीवपण भार पडेल लोकाते. असो एशी अपार संपत्ती मिरविला पाशुपत अयोध्यापती. ते सकळ दाटी देवळा भोवती राजी राजीने मिरविली. त्यांत रामदर्शना कारण जाता झाला योगद्रुम. परी ते द्वारपाळ परम नाथा लागी बोलतस. परम पाप संचल्या तुंबळ तेंभा मिरवे द्वारपाळ क्षिती. प्रथम धर्मा लागी काळ अधर्म परी मिरवतसे. त्या धर्मद्वारींचे म्हणती श्वान ते द्वारपाळ द्वाररक्षण. आपण बुडुनी यजमाना बुडवून पाहवती निश्वये. महानष्ट जाता समोर कदा न म्हणती लहान थोर. न भांडे चित्ती परमनिष्ठुर बाचे कठोर बोलती. सप्तजन्म तस्कर नीती शतब्रह्महत्या जया घडती. तेंव्हा तो पावे द्वारपाळ क्षिती धर्मविनाश रायाचा. ऐशिये परी द्वारपाळ सकळ राजद्वारी असती सकळ. मच्छिंद्र जाता उतावेळ हटकुनी ढंभ केली असे. तीव्र वाचे बोलती वचन म्हणती कान फाडुनी बुद्धिहीन. कोठे जासी तांतडीने मती मंदाहे मूर्खा. हे भ्रष्टा तू ते त्रैसे कळेना की राव आला आहे दर्शना. त्यात तू जासी बुद्धिहीना सर परता माघारा. ऐसे म्हणूनी निष्ठुर वचन
हाती लोटिले मच्छिंद्रनाथाप्रती येणे करुनी परमचित्ती विक्षेपाते पावला. परी तो सर्वज्ञ संतापासी विवेक अर्गळा घाली त्यासी. तो म्हणे सेवकांसी संवाद करणे विहित नव्हे. पती स्वाधीन पतिव्रता की पात्र सोयी वाहे सरिता. तेवी बुद्धी करुनी पाशुपता सेवक सेवा आव्हानिती. की सुई मागे गुंतो जाता की मित्रा मागे रश्मी येता. तदनु बुद्धी पाशुपता सेवक सेवा आव्हानिती. की रत्ना मागे सकळ कळा माऊली सोबे आव्हानु बाळा. तदनु बुद्धी अयोध्या नृपाळा सेवक सेवा आव्हानिती. की माळी मळ्याचा योजुनी पंथ संयुक्त सोडी उदक आंत. तदनु बुद्धी पाशुपत सेवक सेवा आव्हानिती. ऐशिये शब्दा सद्गुणवाणी बोधी सकळां विवेक खाणी. बंधनी निर्मुनी विक्षेप मनाचे चरणी घालिता झाला महाराज. परी बुद्धी प्रकरण अणिक सुचले तया कारण. की सेवकांते काय बोलून शिक्षा देऊ राजाते. एक राव आर्हाटिता संपूर्ण सेवकांदा दाटे व्यथा. जेवी गवसणी मित्रा घालिता रश्मी आतुडती सहजची. शरीरी कोठे घालिता घाय परी सर्वोपरी दुःख होय. तदनु शिक्षा योजिता राया दुःख मिरवी घृत नेते. ऐसे योजनी मच्छिंद्रनाथ भस्म चिमुटी कवळी हाता. स्पर्शास्त्र मंत्र प्रयुक्ता रामनामी जल्पला. येरीकडे मच्छुपतात देवा बद्धांजुली होऊनी प्रणत. राम सन्मुख दंडवत मही मस्तक ठेवितसे. तो स्पर्श मग येऊनी निकट करिता झाला अंगी जघट. जघट होता मही पाठ भाळ सहज झालीसे. राव उठू पाहे क्षणी परी सुदृढ युक्त न सोडी मेदिनी. भाळ पदादी उभयपणी मही युक्त झाली ती. करिता यत्न बहुतांपरी परी विभक्त नोहे कदा धरित्री. बहुश्रमला नाना परी उपाय काही चालेना. मग बोलावुनी सेवक मंत्री वृत्तांत सांगे झाल्या परी. म्हणे कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वस्वे. परी मंत्री बुद्धिमंत एकटाची तेव्हा बाहेर येत. सेवकांते पुसे रळी मात कोणी कोणाते झाली काम. मनात म्हणे कोणी जाती आला असेल नगराप्रती. गांजीला असतील राजदूतींनी म्हणूनी क्षोभला असेल तो. मग त्यात क्षोभ न येता क्षोभवरीला श्री भगवंता. त्याचे साधू जगी छळिता क्रोध नावरे देवाते. मही श्रेष्ठ तो अत्रिनंदन परी उगेची क्षोभवुनी आपुले मन. श्री अंब ऋषीचे केले छळण तरीन साहय दैवते. तेणे सुदर्शन लावुनी पाठी गर्भ सोसी आपण जगजेठी. तस्मात भक्त गांजिल्या पाठी कदा न राहवे देवाते. भजनी प्रेमा प्रल्हाद बाळा परवा आवडे तमाळ निळा. दानवी गांजिता उतावळा कोरडी काष्ठी प्रगटला. धर्म हवनी मंडूक बाळ तप्तोदकी केले शीतळ. तस्मात संकटी भक्त प्रेमळ कदा न राहवे देवाते. रणी होता कडकडाट बहुत पक्षी जोडा बाळे टाकूनी जात. बालकांनी स्मरता रमानाथ करी घंटा टाकी त्यावरी. पारधी पक्षी प्राणहरणी व्याळ रूप झाले चक्रपाणी. तस्मात दासाचा क्षळ कोणी कदा काळी करू नये. जळी पदाते नक्र ओढी कोणे दूती गांजिली असेल हरिभक्ती. म्हणूनी लोभे सायक हाती हरीने वरिला असेल की. मंत्री वृत्तांत ऐकुनिकानी शोधुनी काढी मच्छिंद्रमुनी. धन्य मंत्री तो शोध प्रकरणी अर्थपैशून्य निवडिता. अहो तो मंत्री नोहे मोहरा अमृत घेऊनी सांडी मदिरा. की चिंतमणी राज अधीरा राजचिंता हरणार्थ. तन्याये तो सुघड करणी त्वरी लागला मच्छिंद्रचरणी. मग म्हणे महाराजा औदार्यपणी कृपादान ओपावे. तुम्ही संतती स्नेहभरित पूर्ण शांतीचे भांडारयुक्त. औदार्य सांगता नाही मित्र अपराध क्षमा करावा. मेघ जरी उदार म्हणावा तोही समता न करी संत माथा. मेघ विसरे दातृत्व भावा तेवी संत नोहे तो. जरी परिसाची उपमा देऊ तो लोहातेची देत हाटक भाऊ. इतर धातुसी होत परिभाऊ न चले शक्ती तयाची. कल्पतरु जरी करावा समान शुभाशुभ दावी रत्न. तेवी नोहे संतजन शुभचिन्हेची वाचिती. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले स्वचित्तांत. क्रोध आवरुनी होता शांत प्रसाद देऊ म्हणतसे. मग करी कवळुनी भस्म चिमुटी विभक्त अस्त्र मंत्रपोटी. कविराज जल्पता होटी धरा चिमुटी सोडीतसे. राव उठुनी बैसे धरित्री
वेगी पाचारितसे सुहित मंत्री सर्वेची येऊनी झडकरी दूती राजाज्ञा निवेदिली पत्रिके बोलावनी निकट दूत विचारुनी घेतो राजक्षेमांत तमते शुभवार्ता सांगत कल्याणे राजा विराजला मग मच्छेंद्राचा धरुनी पाणी मंत्री नेतो तया लागुनी प्रवेश होता तये क्षणी वृत्तांत रायाते निवेदिला राये ऐकुनी सकळ वृत्तांत मच्छेंद्र चरणी भाळ अर्पित अति गौरवे स्नेहभारित नाम पुसे तयाप्रती येरी म्हणे नरेंद्र पाळा मज मच्छेंद्र म्हणती तान्हुल्या बाळा राये ऐकुनी वृत्तांत सकळा मच्छेंद्र चरणी प्रेरित असे पूर्वी मच्छेंद्र कृतिरत्न सांठविले श्रवणा कारणे तेणे करुनी दर्शनभूषण स्वीकारावयासी पाहतसे ऐशी इच्छा अब्दान पाठी तो मच्छेंद्रचंद्र देखेला दृष्टी मग परममनी आनंद दाटी चित्रपात्री हेलावली मग सुखासने सिद्ध करुनी राजाने मच्छिंद्राचा हात धरुनी आपुले समास्थानी नेऊनी कनकासनी बैसविला षोडशोपचारे पूजन अर्पिता झाला तनमन धन वरी परम आदरे भक्तिरत्न मच्छिंद्रनाथ ओपितसे सदा सर्वदा आसनी शयनी गमनी भोजनी जोडुनी पाणी निरंतर उभा सेवेला गुणी अन्य काही सुचेना ऐशिया भक्तीचा पाहता पाठ मच्छिंद्र कृपेचा लोटला लोट म्हणे कोण नरेंद्र कामना लोट कवणचित्ती दाटतसे येरू म्हणे जी योगद्रुमा मी सूर्यवंशी पाशुपत नामा राम अवलाद कृशपत्नी धामा अवलाद देह असे हा तरी वडील माझा विजयी ध्वज श्रीराम अवतरे तेजपुंज माते भेटवी महाराजा मित्रकुळाचा टिळक जो येरी म्हणे रे भाऊ का दिठ्ठी आता करीतो तयाची भेटी मग सभा बाहेरी तपो जेठी राया घेऊनी येतसे उभा राहुनी राजांगणी धूमास्त्र मंत्र जल्पे वाणी भस्मचिमुटी संजीवनी अर्कावरी प्रेरित असे तेणे ध्रुव खगमंडळ संपूर्ण धूम्रे भरुनी गेले गगन दिशासह अर्क संपूर्ण झाकाळुनी पै गेला धूमास्त्राने भरले नयन नेत्र पुसितसे सारथी अरुण धूम संचारुनी मुखाकारण कासा वीस होतसे ते पाहुनी सविता राज म्हणे अस्त्रविद्ये धूम्र विराजे क्षत्रिय कुळातील नरेंद्र ओजे तेणे प्रेरली ही विद्या मग तो महाराज जगलोचन कवळुनी सायका चढवुनी गुण वायू अस्त्र शर निर्मिऊनी सोडिता झाला महाराजा तव तो शर प्रतापवंत लवकरी प्रगटवी स्थावर मारुत तेणे मंदराचळ पर्वत हालियू पाहती डगडगा गगनापासूनी महीपर्यंत प्रगट झाला प्रलयवात तरु उचम बळुनी नभी भ्रमत पक्षी जेवी भूगोलाते ऐसा वात होता प्रगट धूम्रे फुटला दिशापाट सदना लागी निर्मळ वाटे गमन करिता येईना ते पाहुनिया योगद्रुम जल्पता की तुले की मंदरा चळची दुजे उगवले तेणे मार्ग कुंठित जाहले वातचक्राचे महाराज मग ते अस्त्री नारायण पर्वत पाहता विशाळकडे मग वज्रास्त्र संधान करिता झाला अर्कतो तंव वज्रास्त्र अतिकठीण पर्वत माथी गेले भेदून तेणे घाये शतचूर्ण त्वरी झाले नगाराज पर्वत चूर्ण होता निगुती ते पाहुनी मच्छिंद्रजती भ्रमी अस्त्र योजुनी उपरती मित्रभागी सांडितसे ते अस्त्र होता स्पंदनी प्रविष्ट वाजींसह अरुण झाला भ्रमिष्ट सांडुनी राहणीची नित्यवाट स्यंदन नेती भलतीकडे ते पाहुनिया द्वादशनामी ज्ञानशराच्या न उरल्या गुण उर्मी तेणे करुनी भ्रमे प्रकामी नाशाप्रती पावतसे जैसा पेटला पावक त्यावरी सोंपविले सकळ उदक मग तो उरे केवी दाहक तेवी अर्का झाले असे की अज्ञानपण साधकाचे श्री सद्गुरु निवारितवाचे अंगीभूषण ज्ञानपणाचे बोधगुणी गोवितसे की सदनांत दाटला अंधार अपार तो दीप उजळिता होतो दूर तन्याये श्री भास्कर ज्ञानेश्वरा प्रेरितसे तेणे उडवुनी भ्रमिष्टपण सुपंथ सुपंथा करी गमन ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहून वाताकर्षण जल्पत वातास्त्र आकर्षण सबळ वायुचक्री भेदिले तुंबळ मग वाजींचे आणि सारथ्याचे तये वेळ श्वासोच्छ्वास राहिले आणि जो प्रत्यक्ष चंडीकरण तोही दाटला श्वासे करून वायुचक्री गेले आटून रथ उलथोनी पडियेला वायुचक्राचा जासी आधार तो आधार तुटतांची सत्वर स्वर्गाहुनी उर्वीवर आंदळला स्यंदनतो मही आदळता दिव्यरथ खाली पडला श्री आदित्य स्यंदनी वाजी अति होत कासा 20 श्वासांनी
परी मही पडता तेजो राशीपाळ, मही मातला अति अनळ, तेणे दाहून पाहे सकळ, मही वरले उद्भिज्ज. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, जलदास्त्र स्मरे त्वरित, तेणे करुणी अपरमित, जलवृष्टी होतसे. परी आदित्य पडता निश्चेष्टित, परम घाबरले स्वर्गदैवत, मग विमानयानी होऊनी त्वरित, मच्छिंद्रापाशी पातले. ब्रह्मा विष्णू आणि शिव, वरुण अश्विनी कुबेर देव, सुरवर अनादी सकळ गंधर्व, मही लागी पातले. सत्यलोक तपोलोक, अतळ वितळ सुतळादिक, संकटी पडला एक अर्क, लागवे वेगी धाविन्यले. जैसे सकळ तरुवरती, चहून कडुनी पक्षी येती, तन्याये महीवरती, सकळ देव उतरले. मग महाराजा क्षीराब्धी जावई, धावुनी मच्छिंद्र धरिला हृदयी, म्हणे हा आदित्य कोण न्यायी, संकटी तुवा योजिल. या उपरी करुनी नमस्कार, विष्णू ते देत उत्तर, म्हणे महाराजा पाशुपतवीर, आदित्य कुळी असे हा. ऐसे असता यथार्थ, वंशजासी न पाहे हा आदित्य, तस्मात वडिलांची धर्मनीती, ऐसे परी असावी कांग. जिया मातेने बालकांचे संगोपन, तिया रोषाची केली पखरण, मग ती माता काय म्हणूनी लावे परी मिरवावी. स्वामी सेवकास अमित्र मानी, मग कार्य कैचे येत घडोनी, सदा संशयाची गवसणी, उभय चित्ती मिरवतसे. तस्मात राय पाशुपती, नावडे या आदित्याप्रती, म्हणूनी ऐसा वैकुंठपती, चर्या भागरचियेला. आणिक एक मम वाग्गुत्तरासी, साबरी विद्या कवित्वराशी, सूर्य नामे मंत्र उपदेशी, प्रसन्न असावे अर्काने. या उपरी आणिक आहे चोज, सूर्यवंशी विजयध्वज, तो पाशुपताते श्रीराम, आज भेटावावा महाराजा. ऐसे परी कामणामणी, वेधली आहे चक्रपाणी, पाशुपतरायाचे प्रेमवदनी, गुंती पावलो भक्तीने. नवराणी वासह माझा काम, पूर्ण ते आणा मेघश्याम. ऐसे बोलता योगद्रुमा, हरी उत्तरा स्वीकारी, म्हणे बारे योगद्रुमा, सूर्यनामी मंत्र. जगी होतील प्रविष्ट पवित्र, तै रवकष्टाने येऊनी मित्र, कार्य करील लोकांचे. ऐसे बोलुनी चक्रपाणी, करतळा कर देत वचनी, म्हणे बारे भास्करा, मंत्राला गुणी वरदाता झालासे. बारे तव मंत्र लोकोपकार, नामस्मरणी होता नर, तेणेची पातक योग भद्र, सकळ जनांचे मिटतील. सहज सूर्यांचे वदता नाम, सकळ पातके होतील भस्म. तै शांत मंत्र प्रयोगो उत्तम, कार्याला गी दुणावेल. नाम मंत्रयुक्त प्रयोग, त्याही वरती वरद चांग, प्रत्यक्ष दैवते मिरवतील. तरी बा 16 राशी पावले, सुवर्ण जडावासी गमले. ते भूषण मोला चढले, मान्य केवी होईना. तरी या कामा कदा आळस, होणार नाही महापुरुष. आम्ही सर्व देत तव वचनास, उतरलो आहोत महाराजा. वीरभद्राचे समरंगणी आणि नागपत्र अश्वत्थस्थानी, तू ते ओपुनी वरदवाणी, तुष्ट केले आधींच. तरी आता संशय, सांडुनी अर्क जीव वावे. याची रीती मे देव अवघे, गौरवीती मच्छिंदरा. जैसे एका चंद्रांबुसाठी, न्याहाळीती चकोर पाठी, तेवी जगलोचना दिठ्ठी, सकळ देव गौरवीती. मच्छिंद्र म्हणे पाशुपतराया, आधी दावीन रामकाया, तेव्हांची समाधान तरी राया, मम चित्तांत ओसंगी. ऐसी ऐकता मच्छिंदरवाणी, सौमित्रासह सगुणी, प्रगट झाला कोदंडपाणी, दशरथ तनय महाराजा. मग राममूर्ती प्रगट होता, शिवासी आनंद वाटला चित्ता. ज्याने राया पाशुपता, आनंद सरिता उचंबळली. मच्छिंद्रे देखता कोदंडपाणी, भावे मस्तक ओपिले चरणी. रामे प्रेमे धरुनी वक्षस्थानी, मच्छिंद्रनाथ कवळिला. पाशुपतराव भाविक पूर्ण, तोही वंदी श्रीरामचरण. राम त्याते हृदयी धरुनी, धन्य वंश म्हणतसे. यावरी मच्छिंद्र जोडुनी दोन्ही हस्त, नम्रोत्तरी स्तवुनी रघुनाथ. गौरवुनी रामा बोधत, हे रघुत्तमा महाराजा. तव नामे अनंत असती, तेवी त्यांत रामनाम गंगा वसती. सर्वात श्रेष्ठ सीतापती, ग्रंथा माझी निवेदिले. त्याही ग्रंथान नाही भीते, परी तव नामे शुभ ते असती, तेवी माझ्या कवित्वाप्रती, वदनपात्रीन विराजिजे. साबरी विद्येचे अपार वचन, मंत्रप्रयोगी कवित्व पूर्ण. जेथे येईल तुझे नाम, तेथे कार्य करावे समग्रत्वाम.
तव नामी होता मंत्रोच्चार, ते त्वाम कार्य करावे समग्र लवकर, तरी प्रांजळ चित्ती देवीन कर, मम करी ओपावा. चित्ती असेल जरी अवमान, तरी सज्ज करीन का कोदंड बाण, माजवोनी आता समरंगण, नृत्य करू रणांगणी. श्रीराम म्हणे मच्छिंद्र ऐक, तू तिही देवांचा वरदायक, श्रीदत्तात्रय प्रतापार्क, अवतार तिघा देवांचा. आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म, ते तुझ वश्य आहेत योगद्रुमा, तेथे मी का नसावे साह्यार्थ कामा, साह्य असो तुझ आता. तुझ्या मंत्री माझे स्मरण, होतांची कार्य करीन, बावनवीरात सबळ आचरण, मंत्रप्रयोगी दावी नमी. ऐशी वदुनी वरदवाणी, भाष देत मच्छिंद्र पाणी, मग म्हणे हे योगधामी, मज तुझ ऐक्य असे के. तू विष्णूचा अवतार जो कविनारायण महाथोर, तस्मात तुझे शरीर ऐक्यत्व असे या लोकी. ऐसे बोलोनी कौसल्यासुत, धन्य म्हणवोनी ग्रीवा तुकावित, यावरी बोले सावध आदित्य, वेगे करी तपोराया. एकमित्रा वाचुनी धरणी, झाली असे दीनवाणी, तरी योगेंद्रा सुखधामी, मम पूर्वजान मिरवी का. मही पडला अंधकार, देव त्रास पावले समग्र, सकळ जगाचा व्यवहार खोळंबना, तपोराया. ऐसे ग्लानी सुढाळ वचन, श्रीराममुखी ऐकोन, ते मच्छिंद्र हृदयी अपार भूषण, चित्तशक्ती ते मिरवितसे. तेणे परम आनंद वृत्ती, प्रसन्न झाली चित्त भगवती, मग वातास्त्र मंत्र देहस्थ व्यक्ती, प्रसादाते ओपीतसे. वातयुक्त अस्त्रपूर्ण, मुखी जल्पता मच्छिंद्र योगीजन, मग सुटी पावुनी वाताकर्षण, सुखी केला आदित्यतो. मग सावध होऊनी मही बैसत, दाही दिशा न्याहाळीत, तो अपार दृष्टी देखुनी दैवते, सकळान लागी पाचारी. सकळ दैवते जाऊनी तेथ, नमिला महाराज प्रताप आदित्य. यावरी विष्णू लागी पुसत, क्षत्रिय कोण ऐसा आहे, की वासना पुन्हा परतून, हरू पाहत श्यामकर्ण. धन्य प्रतापी प्रताप गहन, आजी दावी का मज कारणे. तरी ऐसे प्रतिज्ञे लागून, की युगानुयुगी असे प्रसन्न, तरी तयाचे मुखमंडन, मज भेटीते आणावे. मग मच्छिंद्रा ते देव पाचारिती, की तुझ बोलावी तसे गभस्ती, मग चंद्राख जल्पुनी उक्ती, दर्शना जात मच्छिंद्र. मग विष्णूने मुळापासूनी कथा, नामधामादी सांगितली वार्ता, कवी नारायण महीवरता, मच्छिंद्रनाथ मिरवतसे. येरी म्हणे माझा अंश, नवनारायण असती म्हैस, तयांचा अवतार शुभाम्हास, चांगुलपर्णी वाटला हा. तरी बारे मच्छिंद्रनाथा, कवण कामनी वेधली व्यथा, ते मजवदूनी वरदामृता, प्राशन करी महाराजा. कृतत्रेता द्वापार युग गेले, परी ऐसे नाही केले. धन्य तुझा प्रताप असे विपुल, धन्य गुरु तुझा तो बल. येरू म्हणे कर जोडोनी, मम वेधली कामना मनी, साबरी विद्या कवित्व करणी, कृपा करुनी दाविली कली. परी त्याते वरदा आपुला, असावा ऐसे वाटते मनाला, तरी कृपा करुनी वर त्याला, दिधला पाहिजे महाराजा. मंत्रप्रयोगी तुझे स्मरण होता, भावे दृश्यमान जगाचे, मंत्रसाधन स्वकष्टानी मिरवावे. ऐशी ऐकता मच्छिंद्रवाणी, अवश्य म्हणे वासरमणी, मंत्रप्रयोग स्वये घेऊनी, कार्य करीन जगाचे. ऐसे वदोनी जगलोचनी, भाष देत करतळी वचनी, यावरी पाशुपत राया बोलावुनी, चरणावरी घातला त्याला. सूर्यवंशी वीर्यप्रवाह, वंशमालिका सगुण सर्व, तुष्ट केला सविता नाराव, मच्छिंद्राने ते समयी. वंशमालिका ऐशी ऐकून, संतुष्ट झाला सविता नारायण, मग आपुला सिद्धवरूनी स्पंदन, वातचक्रा आव्हानी. येरीकडे सकळ देव, विमानयानी गेले सर्व, आपुलाले स्थान अपूर्व, पाहते झाले ते वेळा. येरीकडे मच्छिंद्रनाथ, कृपे आव्हानुनी पाशुपत, निघता झाला करुनी तीर्थ, राममूर्ती वंदुनिया. आता पुढील अध्यायी कथन. चंद्रागिरी पाहिला ग्राम, तेथे गौरातुनी गोरक्ष काढून, पुन्हा तीर्थे करीलकी. नरहरी वंशी घुंडीसुत, मालूहरीचा शरणागत. पुढील अध्यायी उत्तम कर्थेत, निवेदिल श्रोतियांसी. स्वस्ती श्री भक्तिकथासार, संमत गोरक्ष काव्य किमयागार.
सदा परिसोत भाविक चतुर अष्टमाध्यायी गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. ओम नमो आदेश.